राधा 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 बोल जा, चांगलं असते. महाग पडायची भीती वाटते हो. महाग कसं जागा कमी आहे. दोनदा तीनदा पडले हो मी महाग, तरी पण महागच सरकते मी. रामकृष्ण हरी हो सगळ्यांना, रामकृष्ण हरी. मुंडकं दिसाना हो माझं, मुंडकं दिसाना. यो पडला मोबाईल. रामकृष्ण हरी सगळ्यांना. कसे आहेत? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. बघा, एक ब्राह्मण असतो, ब्राह्मण असतो, लय खडूस असतो. ते ब्राह्मण काय करतो बघा, नदीला जातो, आंघोळ करतो, एक घागर भरून पाणी आणतो, देवांना पाणी घालतो, तुळशीला पाणी घालतो ते ब्राह्मण. आणि त्याची बायको आपलं सकाळी लवकर उठतच नाही आहे, आणि हे आपला नदीला जाऊन पूजापाठ हे ते सगळं व्यवस्थित करतो. एक जण येतं घरी, त्याच्या घरी काय भांडणं झाले असतात, तर त्या ब्राह्मणाचं कसं बाहेर नाव होतं ना, काय पण ब्राह्मण बोलला ना त्याचं खरं व्हायचं. खरं व्हायचं तर मग असं एक नगरीचा शिपाई आला, विचारत विचारत विचारत. तर मग एक ह्या पाणी भरत होते माणसं नदीला जाऊन, तर ते माणसाला विचारायला, ओ ब्राह्मणचं घर कोणचं आहे? तर ते म्हणला, काय करायचे बाबा? म्हणलं, माझं काम आहे. त्यांचं खरं होतं आहे ना सगळं? तर ते म्हणले, हो त्यांचं सगळं खरं होतं आहे. तुम्हाला काय विचारायचं का? ते म्हणला, हां मला विचारायचं आहे. काय विचारायचं आहे? तर म्हणला, माझी बायको मला लई त्रास देते या. बरं म्हणला, जावा म्हणला, या साईडला आहे घर. परी आता ब्राह्मण घरी नसन, नदीवर असन, पूजापाठ करत असन. बरं म्हणला, असू द्या म्हणला, घरी जावा तुम्ही. मग घर लांब होतं. हुडकीत 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 गेला, हुडकीत हुडकीत गेला. तर तिथं एक बाईला म्हणला, ब्राह्मणचं घर कोणचं आहे हो? तर ती बाई म्हणली, बाई ह्याचं काय काम पडलं असं ब्राह्मणाच्या घराला जायला? बाई तर लय आगाऊ आहे, बायको त्याची लय आगाऊ आहे. तर ते म्हणला, आपल्याला काय करायचं आहे, आगाऊ तर आगाऊ. तर मग गेला. त्याला होती एक मुलगा आणि मुलगी. तर ते लेकरं खेळत बसले होते, खेळत बसले होते. सर्दी झाली व. खेळत बसले होते. तर लेकरं म्हणाले, काय पाहिजे तुम्हाला काका? तर ते म्हणला, ब्राह्मणचं घर हेच आहे का? हो म्हणला, हेच आहे, आमचंच घर आहे. माझे वडील नाहीत घरी, देवपूजाला नदीवर गेलात. देवपूजा करतात, देवळात जातात, ओल्या कपड्याने असं गळ्यामध्ये जानवं घालून, आंघोळ करून, घागर घेऊन जातात, पाणी देवाला टाकतात, देवाला आंघोळ घालतात. बरं म्हणला, तुमचं काय काम आहे काका? तर म्हणला, बाबा माझं काम आहे, तुम्हाला लेकरांना काय सांगू, मोठं काम आहे माझं. ऐक जाओ, ऐक जा, ऐकलं तरच कळत. अर्धवट सोडून देतात ना, काहीच कळत नाही. 4 शब्द माझे काहीतरी तुमच्या कामाला येतात. तर लेकरं म्हणले, बसा म्हणले, त्यांना 10-15 मिनटं लागन यायला, अर्धा तास तरी लागन. तर मग ते ब्राह्मण बसला. ब्राह्मण बसला तर ती बाई, त्या ब्राह्मणाची बायको एवढी शिव्या द्यायली, एवढी शिव्या द्यायली, एवढी शिव्या द्यायली, लई शिव्या द्यायली. तर लेकरांना ते ते काका म्हणतो की, तुमची आई का शिव्या द्यायला लागली या? तर ते म्हणतो, आम्हाला नका विचारू. लेकरं म्हणायले, आम्हाला नका विचारू. तर मग म्हणले, कोणाला विचारू? तर ते म्हणले, आमच्या आईलाच विचारा, तुम्ही तुमच्या कुणाला शिव्या द्यायला लागलात? तर म्हणलं, मी तर माझ्या कामासाठी आले, मी कसं काय विचारणार या बाईला? ही बाई तर मला थांबू बी देणार नाही मी विचारलं तर. तर मग तरी पण लेकरं म्हणले, तसं काय नाही, तुम्ही विचारा, तुम्ही कुणाला शिव्या द्यायला लागलात? म्हणलं, नाही बाबा, मी कसं काय विचारणार?
मला तुम्ही सांगा तुम्हाला काय माहिती असलं तर. लेकरं म्हणले आम्हाला माहिती आहे पण आम्ही नाही तुम्हाला सांगणार, आमची आई आम्हाला बदडून काढन. तर मग म्हणले जाऊ दे, ते पण खरं आहे. तर मग ते म्हणला, ताई तुम्ही, मी 10 मिनटं झाले इथं थांबलोय, तुम्ही कोणाला शिवाय द्यायला लागलात? ती म्हणली माझ्या नवऱ्याला शिवाय देते मी. ते म्हणतो गाव गाव त्यांचं नाव आहे आणि शिव्या कसं काय द्याल तुम्ही? तुम्ही शिव्या कसं काय द्यायलात? तर ती म्हणली बाई त्याचं काय बोलू नका मला, तेले नालायक माणूस आहे, तेले हे आगाव माणूस आहे, मेला मुर्दा, अशी शिव्या द्यायला लागली. म्हणला अहो तशी शिव्या देऊ नका, ते आपला पतिदेव आहे. म्हणली कसला पतिदेव, गेला उडत म्हणली पतिदेव, असला पतिदेव असतो का म्हणली. म्हणली काय केलं तुम्हाला? ते म्हणला काय केलं तुम्हाला? अहो त्यांचं गावगाव नाव आहे, तुम्ही कसं काय लागले त्यांना शिव्या द्यायला, वाईट म्हणायला? असं नका शिव्या देऊ, आम्ही पाहुणे माणसं आहेत, तुमच्या गावाच्या शेजारचे आहेत, आम्ही त्या नगरीहून आलोत. का आलास म्हणली तू, काय काम आहे तुझं अशा माणसाकडं हां? तर म्हणला अहो त्यांचं गावगाव नाव आहे, तुम्ही असा माणूस तसा माणूस असं बोटं मोडून शिव्या देताय, हे काय चांगलं आहे का हो? तुम्ही पाप करायला लागलात. म्हणली ए नालायक माणसा, मला बोलायचं नाही तसं, मी पाप करते का? त्यांनी किती पाप केले तुला माहिती आहे का? म्हणला गावगाव तर प्रकटलेलं आहे बाबा, आणि काय पाप केलं असन तुला माहीत नाही म्हणली, गप्प बस. आता ती बामणीन बसली, पट्टा सोडला त्यांनी, आणि हे आला होता विचारायला ते काका, तर ते तर गारच पडला. चहा पाणी विचारायचं सोडून ती ह्याला बी शिव्या द्यायली आणि त्याला बी शिव्या द्यायली. म्हणलं ही काय भानगड होऊन बसली बाबा मोठी, मी उगाचच या बाईला विचारलं, मी आलो कोणत्या कामासाठी, कोणचं काम मी करायला लागलो आहे, आणि ह्या बाईचं मी पण शिव्या खायलं आणि बायको नवरा पण शिव्या खायला. म्हणलं आता काय करा बाबा. म्हणला बरं कधी येणार आहेत तुमचे मालक? येईन म्हणली मेला मुर्दा, कधी यायचा तर येईन, नाही तर तिकडंच जाईन. बरं म्हणला, बसायचं तर बस म्हणली इथं, नाही तर पळ म्हणली, लाग तुझ्या रस्त्याला, नाही थांबायचं म्हणली इथं तू. काय रे म्हणली, पापी माणसाला विचारायला आलास? आता म्हणला ह्या माझ्या नवऱ्याने काय पाप केलं असन बाबा, एवढा गाजलेला माणूस आहे गावगाव, काय पाप केलं असन ह्याने. तर मग म्हणली आता बसायचं तर बस, ना तर उठून जा म्हणली. आता बसला की चोरासारखं गप्प बसला. तर मग तुला म्हणली ऐकायची का कहाणी? सांगितलं तर ऐकतो बाबा, नाही सांगितलं तर तुम्हाला कशाला विचारू, नये तर मला अजून 4 शिव्या घालतात. बघ म्हणली माझी कहाणी एवढी मोठी आहे, तू उठून पळून जाशील. बरं म्हणला, नका सांगू मग, मला पळायचं नाही, मला माझं काम करून जायचं आहे. बरं म्हणली बस मग. मग आला, हरे कृष्णा हरे राम 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 म्हणत आला. घागर टेकली, रांजूनमध्ये टाकलं एक घागर पाणी, चालला दुसऱ्या घागरीला. म्हणला ब्राह्मणजी माझं तुमच्याकडं मोठं काम आहे. नाही नाही म्हणला, तू इथंच बस, माझी बायको मला मरणाच्या शिव्या घालून मला अजून 2 घागरी पाणी आणू दे. आता त्याला गरज, ते थांबलं तसंच. 2 घागरी आणल्या, 3 घागरी आणल्या, 4 घागरी आणल्या, त्याचं काय रांजण भरच ना. 5व्या घागरीला रांजण भरला. मग म्हणला काय बाबा आला, बायकोला म्हणला चहा कर. म्हणली मेल्या मुर्द्या कसला रे चहा, जा म्हणली तुझ्यासाठी ते येऊन बसलाय काका, ते काम कर, पैसे घे ना, आम्हाला घर खर्च करायला दे पैसे. बरं म्हणला, पाहुण्याला तरी बनव.
कसला पाहुणा म्हणली, गेला उडत तुझा पाहुणा. मी नाही मानत कोणता पाहुणा बिवणा. बरं म्हणला, नको मानून. या म्हणला महात्माजी, या म्हणला, बसा. मग बसला आपला, ते ब्राह्मण बंगईमध्ये बसला, त्या झोपड्यामध्ये. ते पाहुणा आपला बसला इकडं. काय काम काढलं बाबा माझ्याकडं? म्हणला, काय बाबा तुमची बायकोच्या तोंडाचा पट्टा चालू आहे. मरणाच्या तुम्हाला शिव्या द्यायली. मरणाची तुमची बायको तुम्हाला शिव्या द्यायली, आणि तुम्ही तर एवढा मोठा बामण आहेत. म्हणला, लय मोठी कहाणी आहे म्हणला. म्हणला, अशी कशी मोठी कहाणी आहे बाबा? म्हणला, तुमचं काय काम आहे ते काम सांगा मला, मी तुमचं काम करतो. मला काय माझी कहाणी विचारू नका. नाही नाही म्हणला, तुमची कहाणी तुम्हाला सांगावंच लागेल. का तर म्हणला, लय वेळ झाले तुमची बायको असली शिव्या द्यायला लागली, तुम्हाला सोडून मला पण द्यायला लागली. मग म्हणला, कहाणी माझी तू लय विचारायला लागलास ना, मी कुणाला सांगत नाही आहे, परी तू लय विचारायला लागलास ना, म्हणून मी तुला सांगतो. बघ म्हणला, माझी कहाणी अशी आहे. म्हणला, पहिल्या जन्मामध्ये ती होती म्हैस. ती होती म्हैस आणि मी होतो कावळा. अरे बापरे. मग म्हणला, त्या म्हशीच्या पाठीला दुख झालं होतं, पाठीवर दुख झालं होतं. तर तिला लई त्रास व्हायचा, त्या म्हशीला लई त्रास व्हायचा. तर ती काय करायची म्हैस, ते पाण्यामध्ये जाऊन बसायची. तर तिला जरा थंडक वाटायची, बरं वाटायचं त्या म्हशीला. ऐक जावं माझा एवढं सगळा बघ जा, आई म्हणून बघ जा. मी पण मला बघा काय, मला पण एवढं येत नाही, परी मी तुटक फुटक सांगते बघा. माफ करा मला, परी बरोबर सांगायले माफ करा मला. माझ्या आजी सांगायची हो, तेव्हा मला आता याद येते. या जिंदगीभर तर बघा मेहनत करून घर चालवण्यामध्येच माझी जिंदगी गेली. कधी गोष्ट नाही, कधी कहाणी नाही, काय नाही बघा. परी आता वाटते आपण उठूबर आलो तर काहीतरी सांगायला पाहिजे, 4 शब्द तरी, कोणाला तरी असं मनोरंजन करायला पाहिजे कोणाचं तरी, म्हणजे बरं वाटतं माणसाला. म्हणून मी सांगते हो तुम्हाला, ऐक जा हो, आपली आई म्हणून ऐक जा. तर मग म्हणला, ती होती म्हैस आणि मी होतो कावळा. तिच्या पाठीला दुख झालेलं होतं आणि ती पाण्यामध्ये बसायची, की तिला जरा थंडक वाटायची पाण्यामध्ये बसून. म्हणजे कसं, ते धुवून निघायचं ना, जरा ते दुखाची जागा धुवून निघायची. शेपटीनं अशी 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 हलवून जरा धुवून निघायचं ते दुःख. धुवून निघायचं तर मग बरं वाटायचं तिला, बरं वाटायचं. तर हे कावळा काय करायचा, हळूच यायचा आणि त्या म्हशीच्या पाठीवर बसायचा. म्हशीच्या पाठीवर बसायचा आणि त्या दुःख होतं का, तिथं ते मांस आलेलं असायचं ना बाहेर, लाल मांस, रक्त मांस. तर ह्या कावळ्याने काय करायचं, चोचा मारायच्या आणि ते मांस खायचं त्या कावळ्याने. बघा ना, तिला किती तकलीफ होत असन हो, किती तकलीफ होत असन बघा की. मुख्य जनावर हे पण मुकाचं ना. तर मग तिला एवढी तकलीफ व्हायची ना, तर ती देवाला म्हणायची, देवा मला ह्याच्यातून मुक्त कर आणि मला मनुष्य जन्म दे, आणि ह्या कावळ्याला पण मुक्त कर, ह्याला पण मनुष्य जन्म दे, आणि ह्याचा मला बदला घ्यायचा आहे, ह्याचा मला बदला घ्यायचा आहे, की मी मला बाई बनव आणि त्याला पुरुष बनव. बघा की कसं असतं या माणसाचं. माणूस म्हणते ना, काय पहिला जन्म, काय दुसरा जन्म, परी असतो काय ना काय असतं बघा, दोर जोडलेली. तर मग हे बघा, ते दोघं मरून गेले आणि तिची प्रार्थना देवाने ऐकली. आणि हे बघा, मग मनुष्याच्या जन्माला घातलं ह्यांना. हे लहानाचे मोठे झाले आणि ह्यांचं लग्न मायबापाने करून दिलं. तेव्हापासून तिला माहितीच होतं की मला ह्याचा बदला घ्यायचा आहे. म्हणून अहो, त्याची चूक नसली तरी ती मरणाच्या शिवा घालायची.
त्यांनी किती बी चांगलं काम करू द्या, किती बी त्यांनी चांगलं कार्य करू द्या, किती बी तिचे गुण गाऊ द्या, तरी ती नाही का ती माफच करत नव्हती. ती म्हणायची, तू मला लई सतवलंस, तू होतास कावळा आणि मी होते म्हैस, मला लई तू सतवलेलं आहेस, तुला मी जलमभर अशीच सदा देत राहणार. तू मूप माझं लई चांगलं करतोस, लई चांगलं करतोस, तरी मी तुला अशीच सजा देत राहणार. का तर मला बदला घ्यायचा आहे, तेव्हा माझ्या जीवाला थंडक येईल. असं सांगितलं. मग त्या ग्रस्ताला त्याला विचारायला आलता ना ते, तर त्याची कहाणी तर ते विसरूनच गेला. हिला म्हणला ताई तुम्ही इकडे या जरा. मग ती आली. काय रे बाबा म्हणली, मेल्या मुर्द्या त्याच्या कहाणी ऐकत बसलास, हां तुला काय कामधंदा आहे का नाही? पळखी म्हणली उठून शिने, जा म्हणली, इथं थांबू नकोस. नाही म्हणला, मी थांबणार आहे, तुम्ही बाहेर या, मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्यात, मला तुम्ही किती पण शिव्या द्या, परी मी तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्यात. बरं म्हणली, सांग. आली बाहेर म्हणली, सांग म्हणली, मेल्या मुर्द्या सांग म्हणली. तर मग हिने सांगायला सुरुवात केली पहिल्या जन्माची. म्हणला मग, हे बघा ताई, हे बघा पहिल्या जन्माचं झालं म्हणला, गेलं सगळं, तुम्ही पण सहन केलं, त्यांनी पण तुम्हाला दुःख दिलं, पण ह्या जन्मामध्ये तुम्ही नवरा बायको आहेत. ह्या जन्मामध्ये तुम्ही जर त्याचा छेड केला तर तुमच्यात आणि त्याच्यामध्ये काय फरक पडला तुम्ही सांगा. मग दुसरा जन्म घेऊन वापस हे पण तसाच म्हणेन ना, देवा मला दुसरा जन्म दे आणि हिला पण दे आणि मी हिचा वापस बदला घेऊ. मग काही जिंदगी ना जिंदगी अशीच चालवायची का बदल्यामध्ये? म्हणला, हे बघा ताई, हात जोडून पाया पडून सांगतो, तुम्ही काय करायला लागलात ते गलत करायला लागलात. आतापर्यंत तुम्ही केलं, ती तुमचा बदला फिटला. आता म्हणली, एवढा तुमचा मालक तुमची सेवा करतो, तुमचं सगळी पुरत करतो, तुमची हाऊसमाऊस करतो, त्याची तुम्ही नफरत करताय, सगळं सोडून द्या, सगळं सोडून द्या. त्याचा गुन्हा त्यांनी पदरामध्ये घेतला की मी तुला किती बी मला तू छेड कर, मी कधी तुला दुःख नाही देणार. आणि मग तिथून पुढं नवऱ्याचे पाय धरले, म्हणली, मी इथून पुढं तुम्हाला कधी दुःख नाही देणार. बघा, असं असतं माणसाच्या जन्माचं. म्हणून त्यांनी जे केलं ते आपण करायचं का? मग त्याच्यातून आपल्यात काय फरक पडला हो तुम्ही सांगा. आपण एवढं चांगलं राहून, आपण एवढं चांगलं वागून, आपण एवढं नाव कमवून, आपण एवढं मेहनत करून, आपण एवढा संसार करून आपण आपल्या मालकाला सुख देत नाहीत, मग आपल्या ह्या जिंदगीचा काय फायदा आहे? हा झालं गेलं, विसरून जायचं असतं. ते माफी मागतो ना तुला, मग विसरून जा ना बाई, असं म्हणला ते. आणि ती म्हणली, हो विसरून गेले मी, तुम्ही माझे डोळे खोलले. आणि मग त्याचे पण डोळे खोलले, जे ते विचारायला आलता का. म्हणला, हेच आमच्या घरामध्ये पण चाललेलं आहे. म्हणला, माझ्या बायकोला पण नाही का मी कधी दुःख नाही देणार, मी तिला दुःख देत नाही, तीच मला भांडती, बरी भांडू द्या म्हणला तिने. तर ती म्हणली, माझ्याकडे घेऊन या तुमच्या बायकोला, मी त्यांना समजून सांगते. बघा, असं असतं बघा माणसाच्या जिंदगीचं. म्हणून नाही का बदला घ्यायचा, हे करायचं ते करायचं, काय नाही करायचं, सगळं आपण आपल्या हालतवर सोडून द्यायचं. सगळं देव चांगलं करतोय बघा, परमेश्वर आहे की आपल्याबरोबर. मग हे बघा, देवाचं नामस्मरण करायचं, राधा 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 बोलत राहायचं. देवाचं नामस्मरण करा, सगळं देव चांगलं करतंय. चला, रामकृष्ण हरी हो. सगळ्यांना एवढं बघायचं हो, माझ्या माता बहिणींनो, माझ्या मुलींनो, मुलांनो, माझे एवढं पण चांगले असतात बघा. म्हणजे मी पण बघा, आता पहिलं माझं नव्हतं एवढं, पण आता मी सुधारायला लागले बघा. म्हणजे व्यवस्थित मी एवढं करायला लागले, कंटेन धरून पण करते आणि चांगलं करते. बघा जा, ऐक जा माझ्या मुलींनो, मुलांनो. हाय सगळ्यांना,
रामकृष्ण हरी हो. राधा राधा सगळ्यांना.